राजकीय वर्तुळात गेल्या 24 तासात कमालीच्या वेगाने बदललेल्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा मोठ्या वळणावर आणून ठेवलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस, अंतर्गत सत्ता संघर्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत झालेल्या गुप्त भेटीगाठी यांमुळे महायुती आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आलेत। या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात गुवाहाटी दौऱ्यापासून झाली असली तरी त्याचा खरा क्लायमॅक्स हा काल मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेला सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीने झालाय। या भेटीचे पडसाद केवळ राष्ट्रवादीतच नव्हे तर संपूर्ण महायुतीत उमटत असून आगामी काळातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत यातून मिळत आहेत। काय आहे या सगळ्या भेटीचा सस्पेन्स पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात एलएस मराठी। या संपूर्ण घडामोडींचा पाया गुवाहाटी दौऱ्याच्या वेळीच रचला गेला होता। एका विशेष धार्मिक विधीसाठी आणि राजकीय गाठीभेटींसाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा एक गट गुवाहाटीला रवाना झाला होता। या दौऱ्यासाठी विमानांच्या झालेल्या नियोजनातूनच अंतर्गत मतभेदांची पहिली ठिणगी पडली। गुवाहाटीला जाताना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आरक्षित असलेल्या विशेष विमानाने प्रवास केला होता। या प्रवासादरम्यान नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होत्या। मात्र खरा ट्विस्ट गुवाहाटीतून परत येताना झाला। परतीच्या प्रवासात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या विमानाने प्रवास न करता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष विमानाचा आसरा घेतला। एकाच पक्षातील दोन अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनी जाताना एका नेत्याच्या विमानात जाणं आणि परतताना मुख्यमंत्र्यांच्या विमानाने येणं यावरून पक्षात काहीतरी गंभीर शिजत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत होते। या विमान प्रवासाच्या बदललेल्या गणितांमध्ये केवळ तांत्रिक कारण नव्हती तर त्यामागे सखोल राजकीय रणनीती आणि अंतर्गत नाराजी दडलेली होती। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यातील वाढता तणाव हे यामागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे। गेल्या काही काळापासून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आणि संघटनात्मक बांधणीत पार्थ पवार यांचा हस्तक्षेप वाढल्याची भावना जुन्या फळीतील नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे। पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे तटकरे आणि पटेल हे दोन्ही नेते कमालीचे नाराज होते। हाच वाद गुवाहाटी दौऱ्यादरम्यान उफाळून आला आणि त्याची परिणिती परतीच्या प्रवासात विमान बदलण्यात झाली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पार्थ पवार यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास करणं जाणीवपूर्वक टाळलं अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। या अंतर्गत वादाला अधिकृत बळ मिळालं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केलेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या नवीन यादीमुळे। पक्षांतर्गत फेररचना करताना अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला जी नवी यादी सोपवण्यात आली त्यातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन अत्यंत बलाढ्य आणि ज्येष्ठ नेत्यांची नावं अचानक गायब झाल्याचं समोर आलं। पक्षाच्या स्थापनेपासून आणि त्यानंतरच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या दोन नेत्यांना कार्यकारिणीतून वगळलं जाणं हा या नेत्यांसाठी व्यक्तिगत आणि राजकीय धक्का होता। या यादीतून नाव वगळलं जाण्यामागेही पार्थ पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा मोठा हात असल्याचा संशय तटकरे समर्थकांकडून व्यक्त केला जातोय। आपल्याच पक्षाकडून अशा प्रकारे बाजूला सारलं गेल्यामुळे तटकरे आणि पटेल यांच्यातील अस्वस्थता शिगेला पोहोचली होती। निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळलं जाणं, परतीच्या प्रवासात मुख्यमंत्र्यांच्या विमानानं प्रवास करावा लागणं आणि पक्षांतर्गत वाढती कोंडी या सगळ्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत एका अत्यंत अनपेक्षित घडामोडीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र राजकीय वर्तुळात याची माहिती वाऱ्यासारखी पसरली। अजित पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाल्यानंतर तटकरे आणि शरद पवार यांच्यात कमालीचं अंतर निर्माण झालं होतं। असं असतानाही तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही असा ठाम कयास राजकीय विश्लेषक व्यक्त करतात। तटकरे या भेटीवर बोलताना म्हणतात, प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, मात्र प्रकृतीचीच विचारपूस करायची होती तर रुबी हॉस्पिटल फार काही लांब नव्हतं। तटकरे साहेब, बरं, या बंद दाराआड झालेल्या भेटीत सुनील तटकरे यांनी शरद पवारांसमोर आपली व्यथा मांडल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षात जुन्या नेत्यांना दिली जाणारी वागणूक, पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप आणि निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळलं गेल्यामुळे झालेली मानहानी यावर तटकरेंनी पवारांशी सविस्तर चर्चा केल्याचं समजतंय। शरद पवारांनीही तटकरे यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सुरुवातीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला कडकडून विरोध करणारी पटेल तटकरेंची जोडी आता अचानक आपले सूर बदलू लागली आहे। या भेटीमुळे आता राष्ट्रवादी एकाच गोटात परतणार का की महायुतीमधील अंतर्गत समीकरणांमध्ये काही मोठा बदल होणार यावर चर्चा सुरू झाली आहे।
तटकरे यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी या वादात आणखीन तेल ओतलंय। या संपूर्ण प्रकारावर अजित पवार गटाकडून अधिकृतपणे कोणतीही मोठी प्रतिक्रिया आलेली नाही। हा पक्षाचा अंतर्गत विषय असून योग्य वेळी यावर स्पष्टीकरण दिलं जाईल असं सांगत प्रवक्त्यांनी वेळ मारून नेली आहे। पार्थ पवार आणि ज्येष्ठ नेत्यांमधील हा वाद वेळीच मिटवला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचं मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, याची जाणीव पक्षाला आहे। दुसरीकडे फडणवीस यांच्या विमानाचा वापर तटकरे आणि पटेल यांनी केल्यामुळे भाजपच्या गटातही यावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही महाराष्ट्रातील या ताज्या घडामोडींची गंभीर दखल घेतली असून महायुतीमधील अंतर्गत स्थैर्याला धक्का बसणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्यात। एकंदरीत पाहता निवडणूक आयोगाची यादी, गुवाहाटी दौऱ्यातील विमानांचं राजकारण, पार्थ पवार यांच्याशी असलेले मतभेद आणि काल झालेली शरद पवारांची भेट या सर्व घटना एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवणं जितकं कठीण तितकंच ती सत्ता आणि अंतर्गत संतुलन टिकवून ठेवणं आव्हानात्मक असतं, याचा प्रत्यय आता घडामोडींवरून येतोय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत चतुर खेळाडू मानले जातात। त्यामुळे त्यांनी उचललेले हे पाऊल केवळ नाराजीतून होता आलेलं नाही, तर त्यामागे भविष्यातील सुरक्षित राजकीय पुनर्वसनाची मोठी योजना असू शकते। येत्या काही दिवसात या भेटीगाठींचे आणि अंतर्गत संघर्षाचे नेमके काय परिणाम होतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।